जय यडामाय. तर मी काही कामानिमित्त प्रवासामध्ये एका गावाला चाललो होतो. त्यावेळेस मी एस टीमध्ये बसल्यानंतर या अचानकच आजी आपल्या जवळ येऊन बसल्या. तर यांचं हे सर्व काही दृश्य बघून मी भावूक झालो. अगदी या आजींचा साधेभोळेपणा, अगदी कुणाचीही पर्वा न करता, अगदी मनसोक्त बिनधास्तपणे त्या आंबा खात होत्या. अगदी त्यांना कुणाचंही काही भान नव्हतं. त्यांच्या तोंडावर आनंद देखील अगदी प्रचंड होता तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात विशेष मला या गोष्टीचं वाटलं, की त्यांच्या गळ्यामध्ये कवड्याच्या माळा देखील होत्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आजींनी डोक्यावर पदर घेतलेला होता. तेही नऊवारी इरकल साडी घातलेली होती तुम्ही बघू शकता अंगावर. त्यानंतर कानामध्ये जुन्या पद्धतीचे झुबे देखील घातलेले होते. सर्व जे काय आहे ते अगदी जुन्या पद्धतीचं होतं या आजींच्या अंगावर. आणि या आजी मला आवर्जून सांगत होत्या, की मला बांगड्या खूप आवडतात, त्यामुळे मी बांगड्या भरपूर घातलेल्या आहेत हातामध्ये. त्या एवढं मन लावून आंबा खात होत्या, की जणू 1 मिनिटासाठी मला असं जाणवलं, की जणू काही माझी येडामाई या स्वरूपामध्ये येऊन माझी परीक्षा तर जणू काही बघत नसेल. येरमाळ्याच्या येडामाईच्या चुन्याच्या रानामध्ये देखील असं सांगितलं जातं, की तिथे आंब्याच्या झाडाला कवड्या येतात. आणि कौतुकाने येडामाईचं गाणं देखील आहे, "कवडी आंब्याच्या झाडाची, येडामाई लाडाची लाडाची, येडामाई लाडाची लाडाची." या आजींचा साधेभोळेपणा व निरागसपणाने हे आंब्याचं खाणं, हे पाहून मला असं जाणवत होतं, की जणू काही माझी येडामाईच माझ्या समोर बसून आंबा खात आहे, असा मला काही काळासाठी भास झाला. कारण या आजींच्या प्रत्येक एक गोष्टी काहीतरी सांगून जात होत्या. तर तुम्ही बघू शकता या आजींचं स्वरूप देखील कसं आहे, अगदी साध्या भोळ्या निरागस स्वरूपामध्ये. तर अक्षरशः मला खूप काही मी बोलू शकत नाही, अशा मला काही तिथं भावना जाणवल्या. आंबा खाऊन झाल्यानंतर या आजी माझ्या खांद्यावर डोकं टेकवून आरामात झोपलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती आरामात, आनंदात आहेत या आजी. प्रत्येक पाषाणामध्ये व धातूमध्ये देवाचं दैवत्व आहे का नाही, हे मी नाही सांगू शकत. पण जिवंत प्रत्येक माणसामध्ये देवाचा अंश आहे, हे निश्चितपणाने मी सांगू शकतो. शेवटी आपला भाव आणि दृष्टी शुद्ध असेल, तर प्रत्येक मनुष्यामध्ये आपल्याला देव दिसल्याशिवाय राहणार नाही. खरंच धन्य आहे ती येरमाळ्याची येडामाई, अनंत तिच्या लीला. येरमाळ्याच्या येडेश्वरीचा उदे उदे.